नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए भाग 1 सेमिस्टर 2 बी ए भाग 1चे विद्यार्थ्यांचा विषय जो समाजशास्त्र विषय आहे, तर त्या समाजशास्त्र विषयामध्ये आपल्या सेमिस्टर 2ला उपयोजित समाजशास्त्र आपल्याला अभ्यासाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर आपण थोडंसं इंट्रोडक्शन वगैरे याचं घेतलेलं आहे आणि पहिला टॉपिक जे आहे त्या पहिल्या टॉपिकमध्ये समाजशास्त्रीय सैद्धांतिक दृष्टिकोन हे आपण थोडक्यात प्रस्ताविक सैद्धांतिक विवेचन, सैद्धांतिक दृष्टिकोन, संरचनात्मक कार्यवाही दृष्टिकोन, समाजशास्त्रांची भूमिका जी काय आहे त्यापैकी आपण ऑगस्टोकॉमचे योगदान, त्या जीवन परिचय वगैरे बघितले. तर आपण मित्रांनो आता एम.एन. श्रीनिवास यांचे योगदान जे आहे, त्यांचा जीवन परिचय, श्रीनिवास यांचा संरचनात्मक कार्य योगदान, सामाजिक परिवर्तन, धर्म आणि समाज, खेडेगावाचा अभ्यास, जातीविषयीचा अभ्यास, दृष्टिकोन, प्रभावी जात आणि संघर्षात्मक दृष्टिकोन. तर हे आपण संघर्षात्मक सिद्धांताचे स्वरूप हे आपण आता याच्यामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे काय ह्याच्या अगोदर जे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण जे काय आपण हे दृष्टिकोन जे पाहिले आहेत वेगवेगळ्या विचारवंतांचे, तर त्यापैकी आपल्याला एम.एन. श्रीनिवास यांनी जो काय याच्यामध्ये आपले विचार मांडलेले आहेत ते आपण याच्यामध्ये आपण पाहायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, संस्कृतीकरण, त्यानंतर पाश्चात्तीकरण आणि आधुनिकीकरण असे त्यांनी आपले हे याच्यामध्ये विचार मांडले. तर पहिल्यांदा आपण संस्कृतीकरण म्हणजे काय तर ते आपण पाहूया. तर श्रीनिवास यांच्या मते संस्कृतीकरणाचा अर्थ हा फक्त रीतिरिवाजांच्या किंवा परंपरांच्या अनुकरणापुरता मर्यादित नाही, तर नवीन विचार, मूल्य जी उच्च जातीने स्वीकारलेले आहेत त्यांच्या पुरस्काराशी निगडीत आहेत व असे नवविचार धार्मिक किंवा धर्मनिरपेक्ष विशाल समुदाय नेहमीच आढळून येत असतात. आता संस्कृतीकरणाची व्याख्या, तर इन्व्हर्टेड कॉममध्ये एम.एन. श्रीनिवास यांनी मांडलेली व्याख्या, इन्व्हर्टेड कॉममध्ये संस्कृतीकरण ही अशी एक प्रक्रिया आहे की जिच्याद्वारे कनिष्ठ जाती अथवा आदिम जाती अथवा इतर समूह त्यांच्या चालीरीती, धार्मिक विधिकल्पना, विचार आणि जीवनमार्ग या गोष्टीत उच्च जातीच्या ब्राह्मणांच्या अनुषंगाने परिवर्तन घडवून आणतात. इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट फुल स्टॉप. तर विद्यार्थी मित्रांनो, उच्च जातीच्या समुदायाने ज्या ज्या पारंपरिक व नवीन मूल्यांचा स्वीकार केलेला आहे त्यांना एक सामाजिक मान्यता व प्रतिष्ठा प्राप्त झालेली असते अशी कनिष्ठ जातीतील लोकांची भावना असते. अशा नवीन व पारंपरिक आचार विचारांचे अनुकरण करण्यासाठी कोणत्याही आर्थिक स्तराची आवश्यकता भासत नाही. एवढेच नव्हे तर समाज व्यवस्थेतील कोणत्याही कनिष्ठातल्या कनिष्ठ स्तरातील लोकांनी उच्च स्तरातील लोकांनी ज्या पारंपरिक व नवीन मूल्यांचा स्वीकार केला त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केल्यास कनिष्ठ स्तरातील लोकांचा दर्जा उंचावण्यास निश्चितच मदत होईल अशी अपेक्षा श्रीनिवास यांनी व्यक्त केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाश्चात्त्यकरण म्हणजे काय पाहूया. तर संस्कृतीकरणाची प्रक्रिया ही एकांकी स्वरूपाची असत नाही असे मत व्यक्त करून श्रीनिवास म्हणतात की उच्च जातीतील लोक आपल्या पारंपरिक प्रथा, परंपरा, रीतिरिवाज यांचा त्याग करून पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करतात, त्यालाच पाश्चात्तीकरण अशी संज्ञा वापरली जाते. तर ब्रिटिशांच्या संपर्कात आल्यानंतर आणि पाश्चात्य जगाशी संबंध निर्माण झाल्यामुळे भारतीय समाज आणि संस्कृती जे परिवर्तन झाले ते स्पष्ट करण्याच्या हेतूने श्रीनिवास यांनी पाश्चात्तीकरण ही संकल्पना स्पष्ट केली. तर विद्यार्थी मित्र, आपण व्याख्या पाहूया. तर श्रीनिवास यांनी पाश्चात्तीकरणाची व्याख्या द सोशल चेंज इन मॉडर्न इंडिया या ग्रंथात पुढील प्रमाणे केली आहे. इन्व्हर्टेड कॉमामध्ये 150 वर्षाहून अधिक काळ ब्रिटिश सत्तेमुळे आणि तंत्रशास्त्र, संस्था, विचारधारा, मूल्य यामध्ये जे परिवर्तन होत गेले त्यातून भारतीय समाज व संस्कृती यामध्ये जे परिवर्तन घडून आले
त्याला अनुसरून पाश्चात्यकरण ही संज्ञा वापरली जाते. इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट फुल स्टॉप. श्रीनिवास यांच्या मते तांत्रिक परिवर्तन, नवनवीन शैक्षणिक संस्थांची स्थापना, राष्ट्रवादाचा उदय आणि नवीन राजकीय संस्कृती या सर्व गोष्टी म्हणजे पाश्चात्यकरण म्हणजे दीर्घकाळ असणारी ब्रिटिशांची सत्ता यांचा परिणाम आहे. थोडक्यात श्रीनिवास यांना असे वाटते की पाश्चात्यकरण म्हणजेच ब्रिटिशांचा असणारा प्रभाव. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आधुनिकीकरण आपण पाहूया. तर आधुनिकीकरणामध्ये एम.एन. श्रीनिवास यांनी आधुनिकीकरणाच्या संकल्पनेवर टीका केली आहे. त्यांच्या मते आधुनिकीकरण ही एक मूल्यभारित संकल्पना आहे. ते म्हणतात आधुनिकीकरण म्हणजे चांगली गोष्ट या अर्थाने तिचा वापर सामान्यपणे होत असतो. आधुनिकीकरणाऐवजी पाश्चात्यकरण ही संज्ञा वापरणे अधिक योग्य आहे की ज्यामध्ये ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या राजवटीमुळे भारतीय समाज आणि संस्कृती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण बदल घडून आले. श्रीनिवास असे म्हणतात की आधुनिकीकरण हा पाश्चात्यकरणाचा परिणाम आहे. आधुनिकीकरण हे ब्रिटिशांचे अंधानुकरण नाही, तर ते स्वतःच्या विकासासाठी विकसित राष्ट्रांचे केलेले अनुकरण आहे. तर सोशल चेंज इन मॉडर्न इंडिया, द मॉडर्नायझेशन ऑफ फ्यू क्वेश्चन्स या त्यांच्या ग्रंथात श्रीनिवास यांनी आधुनिकीकरणासंबंधी विचार व्यक्त केले आहेत. त्यांनी आधुनिकीकरणाला तटस्थ शब्द मांडले नाही. आधुनिकीकरणाचा अर्थ चांगल्या दिशेने होणाऱ्या परिवर्तनाच्या दिशेने घेतला जातो. त्यांच्या मते कोणत्याही पाश्चिमात्य देशाच्या प्रत्यक्ष संपर्कामुळे कोणत्याही पाश्चात्य देशात होणाऱ्या परिवर्तनाला दर्शविण्यासाठी प्रचलित शब्द म्हणजे आधुनिकीकरण होय. वाढते नागरिकीकरण, शिक्षणाचा वाढता प्रसार, प्रतिव्यक्ती उत्पन्नात होणारी वाढ, प्रौढ मताधिकार, तर्कशक्तीचा विकास या गोष्टींचा निर्देश त्यांनी आधुनिकीकरण प्रक्रियेत केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिवास यांनी आधुनिकीकरणाची 3 प्रमुख क्षेत्र सांगितले आहेत. एक, भौतिक संस्कृतीचे क्षेत्र कंसात अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाचा समावेश कंस पूर्ण. 2, सामाजिक संस्थांचे क्षेत्र. 3, ज्ञान, मूल्य आणि मानसिकता अथवा मनोवृत्तीचे क्षेत्र. वरवर पाहता ही तिन्ही क्षेत्र भिन्न भिन्न दिसून येत असली तरी ती परस्पर संबंधित आहेत. एका क्षेत्रात झालेले परिवर्तन हे दुसऱ्या क्षेत्राला प्रभावित करते. आता विद्यार्थी मित्रांनो, निधर्मीकरण म्हणजे काय? सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात श्रीनिवास यांनी निधर्मीकरणाची ही संकल्पना मांडली आहे. पूर्वी ज्या गोष्टींना धार्मिक म्हणून संबोधले जात असे त्यांना धार्मिक म्हणून न संबोधणे म्हणजे निधर्मीकरण होय असे त्यांचे मत आहे. निधर्मीकरण हे विभेदीकरणाची प्रक्रिया म्हणून त्यांनी संबोधले आहे. तिच्या आधारे वैधानिक, बौद्धिक, राजनैतिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्र हे धर्मापासून पूर्णपणे वेगळे मानले जाते अशी प्रतिक्रिया त्यांनी सोशल चेंज इन मॉडर्न इंडिया या ग्रंथात व्यक्त केली. सामाजिक परिवर्तन प्रक्रियेच्या संदर्भात श्रीनिवास यांनी अशा वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण संकल्पना विकसित केल्या आहेत. आता धर्म आणि समाज, रिलिजन अँड सोसायटी. धर्म आणि समाजामध्ये श्रीनिवास यांनी 1952 मध्ये रिलिजन अँड सोसायटी अमंग द करेजेस ऑफ साऊथ इंडिया हा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथात त्यांनी ब्राह्मणीकरणची संकल्पना विषद केली. ब्राह्मणांचे आचार विचार, जीवनशैली, त्यांचे अनुकरण हिंदू धर्मातील खालच्या जातीचे लोक कसे अनुकरण करतात या ग्रंथातून त्यांनी स्पष्ट केले. व्यापक आणि काळजीपूर्वक केलेल्या क्षेत्रकार्य पद्धतीतून व निरीक्षणातून कुर्गमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा अन्वयार्थ लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ब्राह्मणीकरण ही संकल्पना अर्थात अमूर्त असून ती संस्कृतीकरणापेक्षा भिन्न आहे. परिवर्तनाच्या संदर्भात केवळ ब्राह्मणीकरणाचे प्रतिमान विचारात घेणे म्हणजे संशोधनाच्या दृष्टीने खूपच मर्यादा घालून घेणे. त्यामुळे त्यांनी नंतर ब्राह्मणीकरणाऐवजी संस्कृतीकरण ही संकल्पना वापरली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी डॉक्टर एम.एन. श्रीनिवास यांनी खेडेगावाचा अभ्यास, स्टडी ऑफ विलेज, खेडेगावाचा अभ्यास यांनी आपल्या याच्यामध्ये ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेला आहे. खेडेगावाचा अभ्यास आणि त्यांनी त्यांचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे केलेलं आहे. धर्म, जात याबरोबर श्रीनिवास यांनी जे महत्त्वाचे योगदान दिले ते खेडेगावाच्या अभ्यासामध्ये.
आपले मार्गदर्शक रेडक्लिफ ब्राऊन यांच्या मते श्रीनिवास यांनी भारतातील खेड्यांचा अभ्यासाची कल्पना घेतली. ऑक्सफर्डहून भारतात परतल्यानंतर श्रीनिवास यांना खेड्यांच्या अभ्यास पद्धतीची जाणीव झाली. त्यासाठी त्यांनी म्हैसूर जवळील रामपूर या खेड्याची निवड केली. मुख्य प्रवाहापासून वेगळे आणि एकाकी असे हे खेडेगाव होते. या खेड्यांच्या अभ्यासातून श्रीनिवास यांना प्रभावी जात ही संकल्पना सुचली. द रिमेंबर्ड व्हिलेज या नावाने त्यांचा रामपूर या खेड्याचा अभ्यास प्रसिद्ध झाला. त्यासंबंधी त्यांचे पुस्तक 1976 मध्ये प्रकाशित झाले. या गावात झालेले सामाजिक आर्थिक बदल लक्षात घेण्यासाठी सुमारे 1 वर्षापर्यंत श्रीनिवास यांनी तेथे वास्तव्यास होते. या खेडेगावाच्या अभ्यासातून श्रीनिवास यांनी एक ठळक निष्कर्ष नोंदविला, तो असा. मध्ये स्वातंत्र्यानंतर लगेचच रामपूर या खेड्यातील लोकांच्या जीवनात तांत्रिक परिवर्तनामुळे आमूलाग्र बदल घडून आला. तांत्रिक परिवर्तन अर्थात आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिवर्तनाच्या बरोबरीने घडून आले. कंप्लीट या अभ्यासातून त्यांना याची जाणीव झाली की भारतीय सामाजिक संरचना ही हिंदुत्वाच्या म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारसरणीवर आधारित आहे. रामपूर या खेडेगावाचा अभ्यास करून समकालीन भारतीय खेड्यामध्ये विश्लेषण श्रीनिवास यांनी इंडिया विलेजेस या ग्रंथात केले आहे. या संदर्भात त्यांनी क्षेत्र कार्य पद्धतीचा केलेला पुरस्कार हे त्यांच्या संशोधन तंत्राचे वैशिष्ट्य मानले जाते. रामपूर या गावातील सामाजिक संघटना, धर्मव्यवस्था, रीतिरिवाज व श्रेणीबद्ध समाज रचनेचा अभ्यास करून श्रीनिवास यांनी तेथील संघर्षात्मक व स्पर्धात्मक स्वरूपाच्या संबंधाचे अध्ययन केले. या अध्ययनात त्यांना असे दिसून आले की या गावातील लोकांच्या स्वजातीबद्दल आत्मीयता आढळून येत असली तरी एकूण समाजाच्या दृष्टीने भावनात्मक ऐक्य अधिक प्रमाणात दिसून येते. परस्पर सहकार्य, सामाजिक स्वास्थ्य, जात पंचायतीचे नियंत्रण या गोष्टी खेड्यात महत्त्वाच्या आढळल्या. पण त्याचबरोबर आपल्या जातीचे वर्चस्व खेड्यात असावे या भूमिकेतून एक प्रभावी जात मध्ये एक प्रभावी जाती समुदाय कंप्लीट विशेष प्रयत्नशील असतो असे श्रीनिवास यांनी नमूद केले आहे. संख्यात्मक आणि आर्थिकदृष्ट्या हा जातीसमूह प्रबळ असतो असे त्यांना आढळले. तर विद्यार्थी मित्रांनो, रिमेंबर्ड विलेज संबंधीची हकीकत रामपूरमधील आपल्या अभ्यासाच्या फील्ड नोट्सवरून तयार केलेली टिप्पणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जातीविषयीचे दृष्टिकोन एम.एन. श्रीनिवास यांनी कसे मांडले ते बघूया. तर एम.एन. श्रीनिवास यांनी भारतीय समाजाचा अभ्यास करण्याच्या पाश्चात्य व भारतीय समाजशास्त्रांचे लक्ष हे प्रामुख्याने जाती व्यवस्थेच्या व सामाजिक स्तर रचनेच्या अध्ययनाकडे प्रामुख्याने वळलेले आहे. एम.एन. श्रीनिवास हे त्याला अपवाद नाहीत, उलट त्यांनी जाती व्यवस्थेच्या वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे आणि जाती व्यवस्थेच्या अनुषंगाने नवीन संकल्पनाही मांडल्या आहेत. जाती व्यवस्थेचा सविस्तर अभ्यास घुर्ये यांनी केला आहे. त्यांनी जाती व्यवस्थेची प्रमुख 6 लक्षणे सांगितली आहेत. त्या वैशिष्ट्यांच्या आधारावर श्रीनिवास यांनी रामपूर व कुर्ग या गावांचा अभ्यास करून जाती व्यवस्थेच्या अभ्यास करून रामपूर व कुर्ग या गावांचा अभ्यास करून कास्ट इन मॉडर्न इंडिया, डोमिनंट कास्ट इन रामपुरा, मोबॅलिटी इन कास्ट सिस्टीम, द सोशल सिस्टीम ऑफ म्हैसूर व्हिलेज अँड सोशल चेन इन मॉडर्न इंडिया असे ग्रंथ व काही शोधनिबंध प्रकाशित केले. जाती व्यवस्थेच्या अभ्यासासंदर्भात श्रीनिवास यांनी कार्यवादी दृष्टिकोन स्वीकारला आहे, कारण ग्रामीण समाजात प्रत्येक जाती समुदाय एकूण समाजाच्या स्वास्थ्यासाठी विशिष्ट प्रकारची कार्य करीत असतो. जाती व्यवस्था हा समाजरचनेचा जसा मूलभूत घटक आहे तसे कार्यवादीच महत्त्वाचा आहे असे श्रीनिवास यांना वाटते. कार्यात्मक बदल कितीही प्रमाणात होत असले तरी जातीनिष्ठ स्वरूपाचा ढाचा संपूर्णतः बदलू शकत नाही. जाती व्यवस्थेची चौकट कायम ठेवून ग्रामीण समाजाचे परिवर्तन होत आहे असे श्रीनिवास म्हणतात. जाती म्हणजे खंडात्मक व्यवस्था, सेगमेंटल सिस्टीम आहे असे श्रीनिवास सांगतात. त्यांच्या मते प्रत्येक जात ही उपजातीमध्ये विभागलेली असते. हे विभाजन म्हणजे एक विवाही घटक, 2 समान व्यवसाय, 3 सामाजिक आणि कर्मकांडात्मक व्यवस्था, 4 समान संस्कृती, 5 पंचायतीची नियंत्रण व्यवस्था. या व्यतिरिक्त उपजातींची आणखी काही वैशिष्ट्ये
असल्याचे श्रीनिवास सांगतात. ही वैशिष्ट्य म्हणजे उच्च निश्चितता, जाती व्यवस्था हा केंद्रबिंदू असतो. 2 व्यावसायिक भिन्नता, प्रत्येक उपजातीचा वेगवेगळा व्यवसाय असतो. 3 आचार विचारावरील निर्बंध. 4 अशुद्धता, प्रत्येक जात एकमेकांहून विशिष्ट अंतर राखते. 5 जात पंचायत आणि जाती सभेचे नियंत्रण. ही सर्व वैशिष्ट्ये आंतरजातीय संबंधाचे स्वरूप स्पष्ट करतात, तसेच समाजातील त्या त्या जातीचे स्थान स्पष्ट करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण डॉक्टर श्रीनिवास यांनी प्रभावी जात हे कसे मांडले आहे ते पाहूया. डॉमिनंट कास्ट, प्रभावी जात. श्रीनिवास यांच्या मते भारतीय समाजव्यवस्थेच्या चौकटीत आढळणाऱ्या सर्व जातीमध्ये त्यांची संख्या, त्यांची भूमिका, त्यांचा प्रभाव या बाबतीत समानता आढळत नाही. यातील काही जाती मोठ्या प्रमाणात संघटित, तर काही जाती खूपच विस्कळीत स्वरूपात आढळतात. तसेच काही जाती ज्या संघटित आहेत त्या इतर जातीवर आपला प्रभाव मोठा अथवा वर्चस्व दाखवत असतात. या संदर्भात श्रीनिवास यांनी प्रभावी जात ही संकल्पना मांडली आहे. तर प्रभावी जात याची व्याख्या इनव्हर्टेड कॉममध्ये, जेव्हा एखादी जात दुसऱ्या जातीपेक्षा संख्येने प्रबळ असते, तसेच जेव्हा ती दुसऱ्या जातीचा आर्थिक आणि राजकीय सत्तेसाठी वापर करून घेते आणि जेव्हा ती स्थानिक जातीच्या श्रेणीरचनेत, धार्मिक विधीत उच्च स्थान उपभोगीत असते, तेव्हा तिला प्रभावी जात म्हणतात. इनव्हर्टेड कॉमा कंप्लीट फुल स्टॉप. श्रीनिवास यांनी प्रभावी जात ही संकल्पना वेगळ्या 6 निकषावर स्पष्ट केली आहे. ती म्हणजे 1 स्थानिक पातळीवर उपलब्ध असणारी मोठ्या प्रमाणातील जमीन अथवा क्षेत्र. 2 संख्यात्मक आकार. 3 स्थानिक उच्च निश्चिततेचे वरिष्ठ स्थान. 4 पाश्चात्य शिक्षण आत्मसात असणे. 5 आर्थिक आणि राजकीय सत्ता मोठ्या प्रमाणात असणे. 6 जातीतील लोकांचा उच्च व्यवसाय असणे. वरील निकषापैकी खालील 3 निकष अधिक महत्त्वाचे आहेत. 1 संख्यात्मक आकार. 2 जमिनीच्या मालकी हक्कावर आधारित आर्थिक सत्ता. 3 राजकीय सत्ता. वरील 3 निकष पूर्ण करणारी ती प्रभावी जात होय, असे श्रीनिवास म्हणतात. या निकषानुसार भारतात आढळणाऱ्या प्रभावी जाती पुढीलप्रमाणे आहेत. 1 कर्नाटकातील लिंगायत आणि वकलिंग. 2 आंध्र प्रदेशातील रेड्डी आणि कमाज. 3 केरळमधील नायर आणि एजावाज. 4 तामिळनाडूतील गौंडर, पडायाशी आणि मुदलियार. 5 महाराष्ट्रातील मराठा आणि ब्राह्मण. 6 उत्तर भारतातील राजपूत, जाट, गुजर, बनियाज. 7 गुजरातमधील पटेल. वरील सर्व जाती या प्रभावी जाती आहेत. अनुवंशिक आंतरविवाह व पारंपरिक मूल्यांचे जतन करणारा स्थानिक समूह म्हणजे जात, अशी व्याख्या करून अनुवंशिक आंतरविवाह व पारंपरिक मूल्यांचे जतन करणारा स्थानिक समूह म्हणजे जात, अशी व्याख्या करून श्रीनिवास यांनी ग्रामीण समाजातील सामाजिक विषमतेचे वस्तुनिष्ठपणे अध्ययन केले आहे. संस्कृतीकरण, पाश्चात्यकरणातून झालेले परिवर्तन, औद्योगिक विकास, शिक्षण प्रसार, सत्तेचे विकेंद्रीकरण होऊनही जातीचे प्रभुत्व आणि प्रभावी जातीचे महत्त्व कमी होऊ शकलेले नाही. राजकीय सत्ता व आर्थिक सुविधा प्राप्त करून घेणे ही त्यांची महत्त्वाकांक्षा आजही कायम आहे. इनव्हर्टेड कॉमामध्ये सत्तेतून संपत्ती व संपत्तीतून सत्ता, इनव्हर्टेड कॉमा कंप्लीट, हे चक्र अव्याहतपणे चालू ठेवण्याचे प्रमुख सूत्र प्रभावी जातींचे असते, असे श्रीनिवास यांना वाटते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे श्रीनिवास यांनी प्रभावी जात कशा पद्धतीचे आहे, तर खेडेगावाचा अभ्यास पण याच्यामध्ये आपण घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या लेक्चरला आपण संघर्षात्मक दृष्टिकोन म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या संघर्षात्मक दृष्टिकोनातून आपण पुढच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता जो ह्या लेक्चरला जो आढावा घेतलेला आहे त्याचा आपण अभ्यास करा आणि पुढच्या लेक्चरला आपण जे काय टॉपिक घेणार आहोत किंवा पॉईंट घेणार संघर्षात्मक दृष्टिकोन आणि त्यानंतर आपल्याला कार्ल मार्क्सचे योगदान आणि त्यांनी मांडलेले विचार आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. नमस्ते.